नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आजीच्या पद्धतीने दडपे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत। आम्ही लहानपणी गावी जायचो त्यावेळेला माझी आजी आम्हा भावंडांना मोठ्या प्रेमाने अशा पद्धतीने दडपे पोहे बनवून खाऊ घालायची। परंतु लहानपणी आम्हाला माहिती नव्हतं या रेसिपीला काय म्हणतात। परंतु या जुन्या पारंपरिक रेसिपी आहे। पिझ्झा बर्गर पेक्षाही भारी चविष्ट, खूपच छान लागतात। चला तर मग बघूया कशा बनवायच्या त्या। तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 वाटी हे कांदे पोहे बनवतो ना आपण, ते पोहे घेतलेले आहे। बघा, छान चाळून घेतलेले आहे, साफ करून घेतलेले आहे। अर्धा वाटी मी ताक घेतलेला आहे। यातनं म्हणजे नारळाचं पाण्याने भिजवतात, पण माझी आजी ताकानेच भिजवायची। दही दूध खूप असायचं तिच्याकडे, तर कसं ताक असायचं तर ताकामध्ये अशी भिजवायची। आणि बघा, मी अर्ध वाटी घेतलेला आहे। 1 चम्मच मी उरवून ठेवलेलं होतं, पण नंतर मी तेही घातलेलं आहे आणि छान मुरू द्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने मी पूर्णच मग वापरलेलं आहे, पण ते दाखविलेलं नाही आहे। बघा, तर पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छान मुरायला ठेवलेलं आहे। बघा, आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहे मी, भाजलेले आहे थोडे। आणि हे ओला नारळाचं किस करून घेतलेलं आहे अर्ध वाटी। कोथिंबीर घेतली आहे 1 वाटी। 1 वाटीच मी कांदे ही बारीक चिकट करून घेतलेले आहे आणि ह्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहे 4-5 आणि आलं असं किसून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पहिले एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। प्रथम कांदे टाकून घ्यायचे आहे कट करून आपण छान। त्यानंतर आपण ओल्या नारळाचा असा किस केलेला आहे ते टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि आल्याचा किस। बघा, आता हे टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मिठाला पाणी सुटतं आणि छान हे असं हातानेच मस्त चोळून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मग मिरची टाकायची नाही, नाहीतर हाताची आग होते। तर नंतर मी बघा चोळून झाल्यानंतर असं मिक्स केल्यानंतर मग आता आपल्याला यामध्ये आपण नंतर टाकायची आहे मिरची आणि चमच्याने मिक्स करायचं नंतर आपण मिरची टाकल्यानंतर नाहीतर आपण असं चोळलं की हाताची आग बरेच वेळपर्यंत जात नाही। म्हणून मी बघा नंतर टाकलेलं आहे आणि असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हेही आपल्याला मुरायला ठेवायचं आहे 2-3 मिनिटापर्यंत। आणि आता मी हे तडका तयार करते। शेंगदाणे तिकडे आपण तडक्यामध्येच टाकूया। तर बघा, या पद्धतीने बघा मी हे मुरायला ठेवलेले पोहे पण बघा हे म्हणजे मुरलेले आहे बघा, खूप छान। आणि हेही आपलं मिश्रण कांद्यांचं वगैरे तयार झालेलं आहे। आता हे दोन्ही आपल्याला एकत्र मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मिक्स करायचं। अशा पद्धतीने मी चमच्यानीच करत आहे, कारण की आपण मिरची टाकलेली आहे। 2-3 मिरच्या अशा कट करून। आणि बघा, हे आता आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे एकत्र करून। आणि तिकडे तडका पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। मोहरी टाकली अर्धा चम्मच आणि जिरं टाकलं 1 चम्मच। छोट्या चमच्याने जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। कढीपत्ता टाकायचा आहे आणि चिमूटभर हिंग टाकलेली आहे। आणि ते शेंगदाणे मी थोडे भाजलेलेच होते, म्हणून मी आता ते थोडे तळून घेते या तेलामध्ये। बघा, हा तडका तयार करायचा आहे अशा पद्धतीने आणि या पद्धतीने तडका तयार करून घ्यायचा आहे। आणि तो तडका आपण थंड होऊ द्यायचा आहे। माझ्याकडे पिठी साखर आहे, तर ती पिठी साखर टाकत आहे। समजा साधी साखर टाकली तर तुम्ही ती कांदे जेव्हा मिक्स करतो आपण कांद्याचं मिश्रण तेव्हाच टाकायची आहे। आता पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि हे थंड झालेला तडका मग यामध्ये मिक्स करायचा आहे। आणि मी असे हे मुंगाचे पापड तळून घेतलेले आहे। आता यावेळेला तुम्ही लिंबाचा रसही यात पिळून टाकू शकता, परंतु मी ताकातले बनविलेले आहे त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे। आणि बघा, हे पापड यात असे
छान चुरा करून टाकून घ्यायची आहे. खूप चवीला अगदी खूप छान बनतो बरं. नक्की तुम्ही बनवून बघा, खूपच छान. आणि मी अशा पद्धतीने नेहमीच बनवत असते. ताकातलाही बनवत असते, कधी लिंबू म्हणजे लिंबू पिळूनही बनवत असते. बघा या पद्धतीने झटपट बनतो, चवीला अप्रतिम. कशी वाटली तुम्हाला माझ्या आजीची पद्धत? नक्की ट्राय करा. धन्यवाद.